हॅलो एव्हरीवन. 9th स्टँडर्डचे आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आता पहिल्यांदा आपण 9वीमध्ये आपल्याला मॅथमॅटिक्स कशा प्रकारचं आहे आपण ते आधी समजून घेऊ. 8th स्टँडर्डपर्यंत आपण फक्त मॅथमॅटिक्सचं एकच टेक्स्टबुक पाहत होतो. सिलेबसही 8th स्टँडर्डचा खूप सोपा होता. आता 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे दोन टेक्स्टबुक्स असतात. मॅथ्स 1 हा जो पार्ट आहे तो त्याला अल्जिब्रा असं म्हणतात आणि मॅथ्स 2 चा जो पार्ट आहे तो सगळा जॉमेट्रीचा पार्ट आहे. जॉमेट्री मॅथमॅटिक्सचे व्हेरियस ब्रँचेस आहेत. मॅथमॅटिक्सच्या ज्या व्हेरियस ब्रँचेस आहेत त्यातल्या या दोन ब्रँचेस आहेत, अल्जिब्रा, जॉमेट्री, कॅल्क्युलस, ट्रिग्नॉमेट्री, अशा व्हेरियस ब्रँचेस असतात मॅथमॅटिक्स. तर त्यातल्या ह्या दोन ब्रँचेस आहेत त्या म्हणजे अल्जिब्रा आणि जॉमेट्री. अल्जिब्रा ही जी टर्म आहे खरं तर त्या ब्रँचचा अर्थ असा आहे की फंडामेंटल ऑपरेशन सच ॲज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असे जे बेसिक ऑपरेशन्स आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम ज्या ब्रँचमध्ये स्टडी केले जातात त्याला अल्जिब्रा असं म्हणतात. आणि जॉमेट्री हे तुम्हाला साधारण थोडंसं त्या ह्याची कल्पना आहे. ऍक्च्युली जिओमेट्री, मेजरमेंट ऑन अर्थ किंवा ऑफ अर्थ अशा अर्थानं ती टर्म आहे. जसं जिओग्राफी, जिओलॉजी तसं जिओमेट्री. मेट्री मीन्स मेजरमेंट, जिओ मीन्स अर्थ. जॉमेट्री असा पार्ट आहे. थोडंफार तुम्ही 8th मध्ये असताना जॉमेट्रीचा पार्ट पाहिलेला असतो. उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन पाहिलंय, सर्कल सारखा एखादा टॉपिक पाहिलेला आहे, ट्रायंगल सारखा एखादा टॉपिक पाहिलेला असतो. हा सगळा पार्ट जॉमेट्रीमध्ये येतो. आता मी भीती नाही घालत आहे पण थोडंसं तुम्हाला म्हणजे जागरूक राहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आणि रेग्युलरली त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मी हे सांगतो तुम्हाला. तुमच्या 5वी ते 10वी पर्यंतच्या संपूर्ण सिलेबसमध्ये मॅथमॅटिक्सच्या बाबतीत बोलतोय मी. 5वी ते 10वीचा जो काही तुमचा सिलेबस आहे त्यात सर्वात अवघड सिलेबस आहे तो 9th स्टँडर्डचा आहे. इवन 10वी सोपी आहे, 10वीचा सिलेबस सोपा आहे, पण 9वीचा सिलेबस मात्र सोपा नाही आहे. त्याला प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. तो अवघड जायचं कारण कसं आहे की तुम्ही फर्स्ट टाइम असे दोन वेगळे अप्रोचेस कडे पाहताय म्हणून ते अवघड जातं. 10वीत केल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची सवय झालेली असते त्यामुळे तुम्हाला 10वीचा सिलेबस सोपा वाटतो. पहिल्यांदा फर्स्ट टाइम आपण अल्जिब्रा आणि जॉमेट्री काय हे पाहत असल्यामुळं आणि व्हरायटी याच्यात भरपूर असल्यामुळं हा सिलेबस थोडासा एस्पेशली फर्स्ट सेमिस्टरचा अवघड आहे. सेकंड सेमिस्टर पासून पुन्हा सिलेबस सोपा वाटायला लागतो तुम्हाला, कारण फर्स्ट सेमिस्टर मध्ये या 2-4 लेसनची आपल्याला एक सवय झालेली असते. आणि याला एकच पर्याय आहे की तुम्हाला दररोज या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यास म्हणजे वाचणं हा अभ्यास नाहीये, तर अल्जिब्रा, जॉमेट्री हे सोडवावं लागतं वहीमध्ये. पुन्हा 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 हे सोडवत गेलात तरच तुम्हाला तो सब्जेक्ट समजायला सुरुवात होणार आहे. अर्थात हे जॉमेट्रीच्या बाबतीत जास्त हे अप्लाय होतं. अल्जिब्रा त्या मनानं सोपा असतं पण जॉमेट्री मात्र अजिबात सोपी नाहीये. इवन अल्जिब्रातले सुद्धा काही टॉपिक्स खूप अवघड आहेत. थोडक्यात काय तर याला रेग्युलर अभ्यास करणे गरजेचं आहे आणि ते तुम्ही केलंच पाहिजे. फक्त रोज शिकवलेला भाग घरी जाऊन करणं हे तर गरजेचं आहेच आहे. रोजचा रोज आपण जो शिकवलेला भाग आहे तो पुन्हा पाहणं तुम्हाला आवश्यक आहे, पण मागचा पार्ट देखील सारखा रिवाइज होत राहिला पाहिजे. मागचा पार्ट, तेव्हा तुम्हाला या सब्जेक्टवरती मास्टरी मिळवता येते. तर आपण आज अल्जिब्राचा फर्स्ट लेसन मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. फर्स्ट लेसन अल्जिब्रा. अजून काही लोकांनी टेक्स्टबुक्स घेतले असतील नसतील मला कल्पना आहे त्याची काही, तर ॲज अर्ली ॲज पॉसिबल मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हे दोन टेक्स्टबुक्स घ्या. त्यातलं हे मी आता मॅथ्स 1चं टेक्स्टबुक तुमच्या समोर दाखवतोय मी तुम्हाला. यामध्ये एकूण आपल्याला 7 चॅप्टर्स आहेत. त्यातला फर्स्ट चॅप्टर आपण इंट्रोड्यूस करणार आहे तो म्हणजे सेट्स. इथे
आता सेट हा चॅप्टर शिकण्याआधी थोडंसं आपण पहिल्यांदा ऍक्च्युली सेट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन वगैरे पण हा नंतर बघू. पहिल्यांदा तुम्हाला नंबर सिस्टीम थोडीफार माहीत असणं आवश्यक आहे. नंबर सिस्टीम, कारण सेट्समध्ये, रिअल नंबर्समध्ये सगळ्या गोष्टी या नंबर सिस्टीमशी रिलेटेड आहेत. त्यामुळे नंबर सिस्टीम काय आहे, कसे काय असतं, आपण ते आपण वन बाय वन पाहणार. मी मुद्दामून खालून ते नंबर्स असे लिहित येणार आहे, किंवा सेकंड टाइम एक्सप्लेन करताना मी खालून करेन, म्हणजे तुम्हाला कोणते नंबर्स कोणत्या सेटमध्ये पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात हे कळेल. सुरुवात आपण असे करूया, नॅचरल नंबर्स म्हणजे काय. नॅचरल नंबर्स आर ऑल्सो नोन एज काउंटिंग नंबर्स. ज्या संख्यांचा वापर करून आपण वस्तू मोजतो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स असं म्हणतात. सो दीज आर नॅचरल नंबर्स. 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे अनंत आहेत, इन्फायनाइट आहेत. तर दीज आर नॅचरल नंबर्स. 1 पासून स्टार्ट होतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 डॅश 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 अप टू इन्फिनिटी. ह्याला म्हणतात नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, मोज संख्या. आणि तुम्हाला सेट हा विषय खरं नंतर येणार आहे, पण आता मी मध्ये मध्ये तो वापरणार आहे. नॅचरल नंबर्सचा जो सेट आहे तो नेहमी कॅपिटल एन या अल्फाबेटने डिनोट करतात. त्याच्यानंतरचा जो सेट आहे त्याला सेट ऑफ होल नंबर्स असं म्हणतात. होल नंबर्स जो 0 पासून स्टार्ट होतो, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 इन्फायनाइट, हा जो सेट आहे याला होल नंबर्सचा सेट असं म्हणतात, की जो डब्ल्यू या अल्फाबेटने डिनोट करतात. त्यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे ते म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर्स त्याला मराठीमध्ये पूर्णांक संख्या असं म्हणतात किंवा पूर्णांक असं म्हणतात. इंटिजर्स तुम्ही नंबर लाईन पाहिली की नाही, नंबर लाईन 0 इकडे 1, 2, 3, 4 पॉझिटिव्ह, 6वीत असताना माझ्यामध्ये पाहिली, -1, -2, -3, हे जे सगळे नंबर्स आहेत हे सगळ्यांना इंटिजर्स असं म्हणतात. 0, 1, 2, 3, 4 इन्फायनाइट, -1, -2, -3, -4, -5 इन्फायनाइट. या सेटला म्हणायचं सेट ऑफ इंटिजर्स असं म्हणायचं. त्याच्यामध्ये 0 पॉझिटिव्ह इंटिजर्स 1, 2, 3, 4 आणि निगेटिव्ह इंटिजर्स -1, -2, -3, -4, या सगळ्यांना इंटिजर्स असं म्हणायचं. इंटिजर्सचा सेट जो आहे तो आय ने डिनोट केला जातो. आता पुढचं महत्वाचं, नेक्स्ट इज सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्सचा सेट, याला क्यू असा अल्फाबेट आहे. क्यू काय आपण ते नंतर पाहू. क्यू. रॅशनल नंबर्स म्हणजे जे तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये लिहिता येतात, अंश छेद या रूपात लिहिता येतात. ए आणि बी बोथ मस्ट बी इंटिजर्स. हे दोघेही इंटिजर्स असले पाहिजेत, बट बी नॉन झिरो इंटिजर असला पाहिजे. बी काय असलं पाहिजे, नॉन झिरो इंटिजर असला पाहिजे. अशा सेटला सेट ऑफ रॅशनल नंबर्स असं म्हणतात. एक 2-3 उदाहरणं दाखवतो तुम्ही लक्षात. 2/3 इज अ रॅशनल नंबर, -5/6 इज अ रॅशनल नंबर, 3/-4 इज अ रॅशनल नंबर, 5 इज अ रॅशनल नंबर, -2 इज अ रॅशनल नंबर, 0 इज अ रॅशनल नंबर. जे A/B या फॉर्म मध्ये लिहिता येतात, अंश छेद या रूपात लिहिता येतात, त्यांचा डिनॉमिनेटर नॉन झिरो असला पाहिजे. ए आणि बी दोघेही इंटिजर्स मध्ये असले पाहिजे. आता मला सांगा 2 आणि 3 हे इंटिजर्स मध्ये आहेत की नाही बघा. -5, 6 आहेत की नाही बघा. इकडे -5 आहे, तिकडे 6 आहे. 3 आणि -4 बघा, 3 आणि इकडे -4 इंटिजर्स आहेत.
सर तुम्ही आता म्हणला ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये, मग इथं कुठे आहे 5 हा नंबर? अरे काही नाही तरी 5 म्हणजे 5 अपॉन 1 आहेच की नाही, किंवा 5 म्हणजे 10 अपॉन 2 आहेच की नाही, 5 आहे ना तो नंबर. ए अपॉन बी या फॉर्म मध्ये लिहिता की इंटिजर्स असतात. -2 म्हणजे -2 अपॉन 1, -2 म्हणजे -8 अपॉन 4. बघा -2 तर की नाही बघा तो नंबर. म्हणजे जे ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये 0, आता 0 काय, 0 म्हणजे 0 अपॉन 1, 0 म्हणजे 0 अपॉन 2, 0 म्हणजे 0 अपॉन एनी कॉन्स्टंट, फक्त 0 सोडून. 0 डिवायडेड बाय 3 पण 0च येणार आहे. 0 डिवायडेड बाय 2 पण 0. म्हणजे अंश छेद रूपात लिहिता आले किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता आले की त्याला काय म्हणायचं, रॅशनल नंबर्स. फक्त डिनॉमिनेटर मध्ये 0 येता कामा नाही, कारण डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं तर डिव्हिजन बाय 0 ही इन्फिनिटी आहे किंवा दॅट कॅनॉट बी डिफाइंड. म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 0 तेवढं चालत नाही, त्याला म्हणायचं रॅशनल नंबर्स. मग त्याला क्यू असं का डिनोट करतात, क्यू? तर रॅशनल नंबरचा जो साधारण फॉर्म आहे की नाही तो डिव्हिजनचा फॉर्म आहे. डिव्हिजन म्हणजे 2/3, त्याला भागाकारच म्हणतो आपण. तो डिव्हिजनचा फॉर्म आहे आणि डिव्हिजनला इंग्लिश मध्ये त्याचं डिव्हिजनचं जे आन्सर येतं की नाही त्याला कोशंट म्हणतात. कोशंट, QUOTINT, कोशंट. म्हणून रॅशनल नंबरचा जो सेट आहे त्याला क्यू हे अल्फाबेट डिनोट केलेलं असतं. आता हे थोडंसं समजायला अवघड वाटेल आता सुरुवातीला, पण पुढे रिअल नंबर नावाचं लेसन येईल त्यात ते आणखी चांगलं कळेल. क्यू कॉम्प्लिमेंट इररॅशनल नंबर्स. इररॅशनल नंबर्स म्हणजे क्यू कॉम्प्लिमेंट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे रॅशनल नसतात ते इररॅशनल असतात. ज्यांना तुम्ही ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाहीत हे सगळे इररॅशनल नंबर असतात. आता हे जे कॉम्प्लिमेंट वगैरे असतं, मी आता म्हटलं की क्यू आणि वरती एक डॅश केले, त्याला कॉम्प्लिमेंट हा शब्द वापरला. हे सगळे आपल्याला सेट या चॅप्टर मध्ये येणार आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, युनियन नावाचा एक शब्द ह्याच्यानंतर मी आता वापरणार आहे. युनियन म्हणजे काय हे सगळं तुम्हाला येणार आहे. फक्त आता ऐकून ठेवायचं, लक्षात ठेवा. तर क्यू कॉम्प्लिमेंट सेट ऑफ इररॅशनल नंबर्स. जे नंबर रॅशनल नसतात म्हणजे ज्यांना आपण ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाही त्यांना इररॅशनल नंबर असं म्हणतो. उदाहरणार्थ √2 इररॅशनल नंबर. काही जणांचं म्हणणं असं, सर √2 म्हणजे √2 अपॉन 1 लिहा आणि ए अपॉन बी चा फॉर्म आहे म्हणून तो रॅशनल नंबर आहे. पण माझी इथं शब्द ऐकले होते का तुम्ही काय आहेत? ए आणि बी दोघेही काय असले पाहिजे, दोघेही इंटिजर्स असले पाहिजे. इंटिजर्स. √2 मला इंटिजर मध्ये कुठे आहे का दाखवायचं आहे नाही. √3 इररॅशनल नंबर आहे. √4 रॅशनल नंबर आहे, कारण √4 म्हणजे 2 आणि 2 म्हणजेच 2/1. आता दोघे इंटिजर आहेत बघा, हा रॅशनल आहे. √2, √3, √5 इररॅशनल नंबर आहे. आता एका नंबर करता आपण बघूया. √2 साधारण जर तुम्ही याचं तुम्ही 8वी मध्ये हाऊ टू फाइंड द स्क्वेअर रूट बाय डिव्हिजन मेथड तुम्ही पाहिलेलं होतं. मग तसं √2 चं स्क्वेअर रूट काढायला सुरू करा. 1.4142 डॅश 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 कधीही न संपणारा नंबर येतो, कधीही न संपणार. पण जोपर्यंत हा नंबर संपत नाही तोपर्यंत मी ए अपॉन बी च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. आता उदाहरणार्थ नुसतं 1.4 ला जर मी म्हणलं 1.4 ला ए अपॉन बी मध्ये लिहा तर तुम्ही 14/10 लिहा. बघा एक डिजिट आहे म्हणून 14/10. आता 1.42 असतं तर अपॉन 100 करून दिलं असतं, परत 4 असतं तर अपॉन 1000. पण मी इथे जर समोर असंच पुढे पुढे जात राहिलो तर तुम्ही नुसते 0 वाढवत वाढवत राहणार आणि कधीही तुमचे 0 संपणार नाही, कारण वरचा नंबर कधी संपत नाही. म्हणजे काही झालं तरी ए अपॉन बी चा फॉर्म याचा कंप्लीट होत नाहीये. न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा फॉर्म कंप्लीट होत नाहीये. अशा नंबर्सना काय म्हणायचं, इररॅशनल नंबर्स असं म्हणायचं. इररॅशनल नंबर्स. आणि मग
सर्वात शेवटी या दोघांचं युनियन म्हणजे एकत्र करणं. रॅशनल आणि इरॅशनल नंबर जर आपण एकत्र घेतले तर तो जो सेट तयार होईल त्याला म्हणतात सेट ऑफ रियल नंबर्स. तो आर ने डिनोट करतात, सेट ऑफ रियल नंबर्स, ज्यामध्ये रॅशनल आणि इरॅशनल हे सगळे नंबर्स असतात त्याला म्हणतात सेट ऑफ रियल नंबर्स. आणि मग इथून सुरू होतो आपला 9वीचा सेकंड लेसन, रियल नंबर्स नावाचा यातला लेसन आहे. येईल त्यावेळी आपण पाहूया, पण थोडंफार आपल्याला सेट थेअरी बद्दल आपल्याला माहित असणं, सेट थेअरी शिकताना नंबर सिस्टीम बद्दल माहित असणं आवश्यक आहे. सेट थेअरी म्हणतात त्याला, सेट थेअरी किंवा सेट्सचे कन्सेप्ट कळण्यासाठी आपल्याला थोडीफार नंबर सिस्टीम माहिती पाहिजे. आता मी ही नंबर सिस्टीम एकदा रिव्हर्स ऑर्डर मध्ये कशी लिहितो एकदा बघा. म्हणजे नॅचरल नंबर्स होल मध्ये असतात, होल नंबर इंटिजर मध्ये असतात, हे कळावं यासाठी फक्त मी तुम्हाला ती सिस्टीम पुन्हा लिहून दाखवतो. ओके बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी खाली लिहितो सेट ऑफ नॅचरल नंबर्स, तर आपण एन डिनोट करतो. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत सांगा. नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वगैरे. नॅचरल नंबर्सच्या नंतर होल नंबर्स, त्याच्यामध्ये कोण आहे सांगा 0 आणि सगळे नॅचरल नंबर्स आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू इन्फिनिटी. सेट ऑफ इंटिजर्स, त्याच्यामध्ये 0 1 2 3 4 आहेत, पण -1 2 3 4 पण आहेत. मग रॅशनल नंबर्स क्यू, जे आपण a अपॉन b च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, ते सगळे रॅशनल नंबर्स. आणि इररॅशनल नंबर्स म्हणजे जे आपण a अपॉन b च्या फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. आणि हे दोघांचं युनियन घेतलं की त्याला सेट ऑफ रियल नंबर्स असं म्हणतो आपण. आता हे मी कशासाठी दाखवलं, तर मी नंतर जे काही नंबर्स लिहीन ते सगळेचे सगळे रियल नंबर्स आहेत हे मला तुम्हाला सांगायचं. सगळेचे सगळे रियल नंबर्स. कारण सांगतो हे बघा, नॅचरल नंबर्स हे होल नंबर मध्ये असतात की नाही सांगा. सगळे याच्यात पाहायला मिळतात की नाही. तुम्ही आता मगाशी नंबर सांगितले की त्याच्यात 0 आणि 1 2 3 4 5 6, मग हे आहेतच की नाही सांगा याच्यात. म्हणजे आता ह्याच्यात थोडक्यात नॅचरल नंबर आहेत. मला सांगा सगळे होल नंबर्स इंटिजर मध्ये आहेत की नाही सांगा. बघा ना, इंटिजर इथे बघा 0 1 2 3 4 5 6 इनफायनाइट आणि -1 -2 -3 -4 इनफायनाइट. मग मला सांगा हे होल नंबर्स इथून पुढे काय आहेत सगळे, हे होल नंबर्स आहेत, शिवाय एक्स्ट्रा काही त्याच्यात नंबर आहेत. म्हणजे होल नंबर्स हे सगळे इंटिजर मध्ये असतातच की नाही. आता सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबर असतात. सगळे इंटिजर्स हे रॅशनल असतात. कुठलाही नंबर घ्या यातला, कुठलाही. हे बघा -3 म्हणजे -3 अपॉन 1, -3 म्हणजे -6 अपॉन 2, -3 म्हणजे -9 अपॉन 3 आहे की नाही बघा. त्यामुळे सगळेचे सगळे इंटिजर्स हे देखील होल कशामध्ये येतात, रॅशनल मध्ये येतात. आणि हे वेगळेच आहेत, हे इररॅशनल नंबर आहेत. आणि यांचं आणि यांचं युनियन म्हणजे हे एकत्र केले की आपल्याला रियल नंबर मिळतात. म्हणजे बघा, नॅचरल नंबर ह्यात आहेत, हे ह्याच्यात आहेत, हे ह्याच्यात आहेत आणि हे ह्याच्यात गेलेत. शिवाय तिकडनं वेगळे इररॅशनल नंबर पण आलेत. म्हणजे रियल नंबर मध्ये कोण कोण असतात ना. रियल नंबर मध्ये नॅचरल असतातच, होल नंबर्स असतातच, इंटिजर्स असतातच, रॅशनल असतातच, इररॅशनल असतातच. त्यामुळे आता मी जे काही नंबर लिहीन बघा, नंबर 3 नॅचरल आहे म्हणजे रियल पण आहे. 3 हा रियल नंबर आहे. 3 हा होल नंबर आहे, होल आहे म्हणजे रियल आहेच. 3 हा इंटिजर मध्ये आहे म्हणजे रियल पण आहे. 5/2 रियल नंबर आहे कारण तो रॅशनल आहे ना. ते सगळे त्याच्यात जातात, लक्षात ठेवा. 5/2 हा रॅशनल आहे म्हणजे रियल आहेच. -√3 इररॅशनल नंबर आहे म्हणजे रियल आहेच. 0 ह्याच्यात आहे म्हणजे ह्याच्यात पण आहे म्हणजे तो ह्याच्यात पण आहे म्हणजे वर पण आहे. 0 रियल नंबर आहे. त्यामुळे जे काही नंबर्स आपण आता 8वी पर्यंत तुम्ही जे काही नंबर्स लिहायला शिकलात, वाचायला शिकलात, हे सगळे नंबर्स काय होते आपले, तर ते रियल नंबर्स होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, रियल नंबर्स. आता तुम्हाला एक सिम्बॉल येईल पुढे, सिम्बॉल. त्या सिम्बॉलला बिलॉंग्स टू असं म्हणायचं, या सिम्बॉलला. आणि याच्यामध्ये जर अशी लाईन ड्रॉ केली तर डज नॉट बिलॉंग टू असं म्हणतात त्याला.
अर्थात हे सेटमध्ये पुढे येणार आहे, पण बिलॉंग्स टू आणि डज नॉट बिलॉंग. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, नॅचरल नंबरचा सेट एन आहे की नाही, त्या सेटमध्ये 5 हा नंबर आहे की नाही सांगा मला. 5 हा या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 5 हा नंबर आहे की नाही. मग 5 बिलॉंग्स टू सेट एन, म्हणजे 5 हा नंबर सेट एन मध्ये आहे, नॅचरल नंबरच्या सेटमध्ये आहे. आता इंटिजर्स मध्ये -4 आहे की नाही सांगा बरं, आहे की नाही सांगा. -4 बिलॉंग्स टू आय म्हणजे इंटिजर्स. आता मला एका प्रश्न उत्तर द्या की -5 हा नंबर होल नंबर मध्ये तुम्हाला कधी बघायला मिळतो का? -5 होल नंबर मध्ये नाही. 0 1 2 3 4 सगळे पॉझिटिव्ह. -5 डज नॉट बिलॉंग टू होल नंबर. यासाठी हा आपण आधीमध्ये आता सिम्बॉल वापरणार आहे. लक्षात आलं? बिलॉंग्स टू हा सिम्बॉल. हे सेट शिकत असताना आपल्याला हे असे काही सिम्बॉल्स वगैरे लागतात. हे सेट कोणत्या सेटला नॅचरल नंबर्सना काय म्हणायचं, होल नंबर्सना काय म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. म्हणून मी तुम्हाला हे थोडंसं सुरुवातीला आधी एक्सप्लेन करून ठेवलेलं आहे. ओके. आता आपण सेट्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय सेट? डेफिनेशन अशी आहे त्याची बघा. सेट इज अ कलेक्शन ऑफ well defined or precisely defined objects of certain kind, of same kind. Set is a collection of well defined objects of certain type किंवा certain kind. म्हणजे कलेक्शन असतं. सेट म्हणजे कलेक्शन असतं. आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये व्हेरियस सेट्स पाहिलेले असतात. आता मला सांगा की तुम्ही ज्यावेळी तुमच्या वह्या पुस्तकं ज्या ठिकाणी ठेवता त्याचे सगळं कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे तिन्ही लँग्वेजेसचे टेक्स्टबुक्स आहेत, सायन्सचे 2 टेक्स्टबुक्स आहेत, मॅथ्सचे 2 टेक्स्टबुक्स आहेत, सोशल स्टडीजचे सगळे टेक्स्टबुक्स आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे. हे जे सगळे कलेक्शन आहे याला सेट असं म्हणतात. सेट ऑफ ऑल बुक्स ऑफ स्टँडर्ड 9th, कलेक्शन ऑफ ऑल बुक्स ऑफ स्टँडर्ड 9th, असंच नोटबुक्सचं कलेक्शन आहे. तुमचा कंपास बॉक्स काय आहे? कंपास बॉक्स त्याच्यामध्ये व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यांचं ते कलेक्शन आहे. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला एक स्वतःचं वेगळं नाव आहे. स्केल म्हणतात, पट्टी, प्रोट्रॅक्टर, कोनमापक. 2 ट्रायंगल्स असतात, त्यात एक 45 45 90 आणि 30 60 90 असे 2 सेट स्क्वेअर त्यामध्ये असतात. सर्कल ड्रॉ करण्यासाठी कंपास असतं, डिवायडर असतं डिस्टन्स मोजण्यासाठी, शिवाय पेन, पेन्सिल, इरेझर वगैरे या गोष्टी त्यामध्ये असतात. हे सगळं कलेक्शन आहे. आता मी तिथली आपली नावं का घेऊन दाखवली त्याचं कारण आहे. प्रिसाइजली डिफाईन्ड किंवा वेल डिफाईन्ड मी हा शब्द वापरला की नाही. प्रिसाइजली डिफाईन्ड किंवा म्हणजे ते जे काही तुमचं सेट म्हणजे जो कलेक्शन असते की नाही, त्या कलेक्शन मधल्या प्रत्येक वस्तूला, प्रत्येक एलिमेंटला, एलिमेंट हा शब्द आला बघा, त्यातल्या प्रत्येक एलिमेंटला स्वतःची आयडेंटिटी असली पाहिजे. स्वतःची आयडेंटिटी असली पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्ही वर्गात शाळेत शिकता, तो क्लास देखील एक सेट आहे. लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा आपल्या क्लासमध्ये येऊन शिकता तो क्लास म्हणजे देखील एक सेट आहे. कारण त्या सेटमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सना, एलिमेंट्स म्हणजे आता विद्यार्थी, त्या सेटमध्ये असणाऱ्या एलिमेंट्सना प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे. मी त्यातल्या एखाद्या एबीसी विद्यार्थ्याचं नाव घेतलं तर तोच पर्टिक्युलर मुलगा तो हात वर करणार आहे किंवा उभं राहणार आहे. किंवा मी XYZ असं एखाद्या विद्यार्थ्याचं व्यवस्थित नाव, पूर्ण नाव घेतलं तर तोच पर्टिक्युलर स्टुडंट किंवा मुलगा मुलगी कोण असेल ती हात वर करणार आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वतःची आयडेंटिटी आहे. अशा कलेक्शनला सेट असं म्हणायचं. आता सेट्स असतात. फॉर एक्झाम्पल एखादा बुके असतो बघा, त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, तो आपण बुके एखाद्याला प्रेझेंट करतो. हे कलेक्शन देखील एक सेटच आहे. बंच ऑफ कीज, तुमच्या समजा घरात आई वडील कोणतरी ऑफिसमध्ये वगैरे सर्व्हिस करत असतील तर बघा त्यांच्याकडे बंच ऑफ कीज, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यात किल्ले असतात. घराची असते, गाडीची असते, त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये एखाद्या गोष्टीची किल्ली असते. असं कलेक्शन म्हणजे असते काय असतं सांगा?
सेट असतं. त्यानंतर महाराष्ट्रातले सगळे जिल्हे त्यांची नावं एकत्र करा. ऑल द डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र हा एक सेट आहे. ऑल द स्टेट्स इन इंडिया, इंडियामध्ये असणारे सगळे स्टेट्स, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हे सगळे जे स्टेट्स आहेत त्यांचं कलेक्शन म्हणजे सेट आहे. महाराष्ट्राला स्वतःची एक आयडेंटिटी आहे, गुजरातला एक स्वतःची एक आयडेंटिटी आहे. असं स्वतःला एक सेपरेट आयडेंटिटी असणाऱ्या ऑब्जेक्टचं कलेक्शन म्हणजेच सेट असतं. आठवड्याचे 7 वार म्हणजे आपण त्याला डेज इन वीक म्हणतो. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे अप टू सॅटरडे. हे 7 दिवस जे आहेत हे कलेक्शन हा देखील एक सेट आहे. एखाद्या महिन्याचे 30 दिवस हा एक सेट आहे. 30-31 जे काय असतील ते, किंवा पूर्ण वर्षाचे 12 महिने हा एक सेट आहे. कितीतरी एक्झाम्पल्स आहेत सेट्सचे आपल्यासमोर, कितीतरी एक्झाम्पल्स आहेत. आपली इंडियन क्रिकेट टीम हा एक सेट आहे. आपण पर्टिक्युलर एखाद्या माणसाचं नाव घेतलं, त्यातल्या प्लेयरचं नाव घेतलं की तोच समोर आला पाहिजे. अशा प्रकारच्या कलेक्शनला सेट असं म्हणतात. लक्षात आलं? सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स ऑफ सर्टन काइंड. आता मी त्यात प्रिसाइजली डिफाइंड किंवा वेल डिफाइंड हा शब्द का वापरला, तर त्याकरता पुढचं एक्झाम्पल बघा. आता मी जर असं म्हणलं की अ कलेक्शन ऑफ ऑल द क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास, क्लेवर स्टुडंट्स असा शब्द आला, आणि त्यापूर्वी मी समजा असं म्हणलं असेल कलेक्शन ऑफ ऑल द स्टुडंट्स इन युअर क्लास, तुमच्या क्लासमध्ये असणाऱ्या सगळ्या स्टुडंट्सचं कलेक्शन, हा मात्र हे कलेक्शन मात्र सेट आहे बरं का, ऑल द स्टुडंट्स इन युअर क्लास. पण आता माझा प्रश्न दुसरा शब्द होता, द स्टुडंट्स कसे, क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास, द सेट ऑफ ऑल क्लेवर स्टुडंट्स इन युअर क्लास असं जर म्हणलं तर बघा आता लक्षात. मग क्लेवर स्टुडंट्स म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा साधारण वर्गात 1 ते 5 नंबर येणारी जी मुलं आहेत, मुलं मुली जी असतील त्यांना आपण क्लेवर स्टुडंट म्हणतो. ठीक आहे. समजा एबीसी स्टुडंट आहे, त्याचा रँक आला फर्स्ट. PQR असा एक स्टुडंट आहे, त्याचा रँक आहे सेकंड. त्यानंतर XYZ स्टुडंट आहे, त्याचा रँक आहे थर्ड. त्यानंतर LMN असा एक स्टुडंट आहे, ज्याचा रँक आहे फोर्थ. आणि फिफ्थ DEF असा एक स्टुडंट आहे, त्याचं नाव DEF आहे. हे 5 स्टुडंट, हे सगळे तुम्हाला वाटते की क्लेवर स्टुडंट्स आहेत. आता बघा, याच्या बाबतीत काही प्रश्नच नाही. फर्स्ट रँक आहे, हे इज क्लेवर, शंकाच नाही. ज्याचा सेकंड रँक आलाय, ज्याचा रँक सेकंड आलाय, त्याच्या बाबतीत काय होतं बघा. हे जे सगळे लोक आहेत की नाही खालचे 3 हे सगळे म्हणतात यू आर क्लेवर. हे सगळे लोक काय म्हणतात सांगा, यू आर क्लेवर, यू आर क्लेवर. कारण या तिघांपेक्षा त्याचा रँक वर आहे ना, म्हणजे तो क्लेवर आहे. पण हा मुलगा त्याला काय म्हणतो सांगा, हा चल तो क्लेवर नाहीये, माझा फर्स्ट रँक आहे, तुझा सेकंड रँक आहे, यू आर नॉट क्लेवर. मग मला सांगा, एबीसी याला म्हणतो यू आर नॉट क्लेवर, सगळे म्हणतात यू आर क्लेवर. मग नक्की कोण आहे सांगा, तो क्लेवर आहे की नाही सांगा. कारण हे बघा ना, आता परत याच्या बाबतीत कसं होईल बघा, थर्ड रँक आलाय बघा ह्याचा काय होईल सांगा. हे दोघं म्हणतात यू आर क्लेवर, यू आर क्लेवर. हे दोघं म्हणतात यू आर नॉट क्लेवर, यू आर नॉट क्लेवर. कारण आमच्या दोघांपेक्षा तू खाली आहेस. मग नक्की हा मुलगा क्लेवर आहे की नाही. मग तुम्ही म्हणाल सर हा एकच तो एलिमेंट त्या सेटमध्ये का. ठीक आहे, ऐका, हा क्लेवर मध्ये एकच मॉड्यूल. ठीक आहे. मग एक स्टुडंट असा आहे ज्याचा रँक आलाय 50वा, वर्गात 60 मुलं आहेत, त्याचा 50वा रँक आलाय, रँक किती आहे 50. ठीक आहे. या स्टुडंटला आपण काहीतरी आपण DFGHI असं त्याला नाव देऊया त्या स्टुडंटला. हा स्टुडंट हा या सगळ्यांच्या मनानं तो डल आहे की ही इज नॉट क्लेवर. पण हा स्टुडंट असा असतो, ह्याचं ड्रॉइंग जे आहे, ड्रॉइंग, या मुलाचं ड्रॉइंग ते इतकं एक्सलंट असतं, इतकं छान ड्रॉइंग करत असतो तो, किंवा एखाद्या पर्टिक्युलर गेम मध्ये तो इतका एक्सपर्ट असतो
एखाद्या पर्टिक्युलर गेम खेळण्यामध्ये तो इतका एक्सपर्ट असतो की यातल्या कुणालाही ते इतकं चांगलं ड्रॉइंग येत नसतं. म्हणजे तुम्ही जर तासभर समोर त्या मुलाच्या समोर बसलात तर तुमचं चित्र आहे तसं तो काढून दाखवतो, इतकं छान त्याचं ड्रॉइंग असतं. मग हा स्टुडंट या सगळ्यांपेक्षा ड्रॉइंग या विषयात क्लेवर झाला की नाही सांगा, आणि हे सगळीच्या सगळी डल झाले की नाही सांगा. अगदी फर्स्ट टाइम वाल्याला सुद्धा काही येत नसतं, जेवढं डल आहे चांगलं येतं. मग याच्या दृष्टीनं हे सगळेच्या सगळे लोक ढ आहेत ड्रॉइंग मध्ये. हा सगळ्यात ड्रॉइंग मध्ये परफेक्ट माणूस. म्हणजे त्यातनं आता तुम्हाला सांगायचं आहे काय की एखादं पर्टिक्युलरली एखादं विशेषण जेव्हा येतं, एखादा ऍडजेक्टिव्ह जेव्हा आपण एखाद्या शब्द नाऊनच्या मागे लावतो, त्या कलेक्शनला सेट म्हणता येत नाही. क्लेवर स्टुडंट्स, ते स्टुडंट्स असते ना नुसते तर ते कलेक्शन होतं. बघा हे सगळे स्टुडंट्स, प्रत्येकाला आयडेंटिटी आहे. पण क्लेवर स्टुडंट हा शब्द आला त्यामुळे त्या कलेक्शनला आपल्याला सेट म्हणता येत. इट्स अ कलेक्शन बट नॉट सेट. कारण त्यातल्या प्रत्येकाला तो शब्द सूट होईलच असं नाही. हा मुलगा 2 नंबर क्लेवर आहे पण नाही पण, तर मग नक्की काय तो कशात धरू आम्ही त्याला, क्लेवर मध्ये धरू का नॉट क्लेवर मध्ये धरू, हा प्रश्न. म्हणून जेव्हा असं एखादं ऍडजेक्टिव्ह येतं, जेव्हा असं विशेषण येतं, त्या कलेक्शनला सेट म्हणायचं नाही. उदाहरणार्थ बघा, द सेट ऑफ ऑल इझी प्रॉब्लेम्स इन द फर्स्ट लेसन किंवा इन अल्जेब्रा, सगळे इझी प्रॉब्लेम्स. आता मला सांगा, तुम्ही ओळीनं असे क्वेश्चन सोडवायला चालू केले, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, 10 प्रश्न तुम्ही 1 to 10 सॉल्व्ह केले मॅथ्स म्हणजे फर्स्ट लेसन, तर तुम्हाला असं वाटलं अरे 5 नंबरचा क्वेश्चन खरंच फारच इझी होता. असाच मग 7 नंबरचा पण एक इझी होता. ठीक आहे, आता तात्पुरतं हे 2 इझी क्वेश्चन झाले, बाकी सगळे अवघड आहेत. आपलं काय कलेक्शन आहे, सेट ऑफ इझी क्वेश्चन्स असं कलेक्शन आहे. सेकंड लेसन झाल्यानंतर त्या रिअल नंबर्स मध्ये तुम्हाला एक असा प्रश्न आला होता, 2 + 3 चा आन्सर किती रे, असा क्वेश्चन आला होता. हा क्वेश्चन आता इझी झाला की नाही, मग त्याच्या मानानं हे क्वेश्चन्स थोडेसे काय होते, टफ होते. लक्षात, त्याच्या मानानं. आता मला सांगा हे नक्की इझी आहेत का नाही, आणि पुढे गेल्यानंतर कळलं की हा आणखी सोपा आहे, या दोघांपेक्षा हा सोपा आहे. त्यामुळं इझी प्रॉब्लेम्स, क्लेवर स्टुडंट्स, द सेट ऑफ ऑल टॉल स्टुडंट्स इन युअर क्लास, ज्यांची हाईट जास्त आहे तसे स्टुडंट्स. अरे असेंडिंग ऑर्डर मध्ये उभं राहिलं, तुम्ही प्रेयरला उभं राहतात तेव्हा ह्याच्या मागचा हाईट जास्त आहे, ह्याच्या मागचा हाईट कमी आहे. मग याच्या बाबतीत काय होतं सांगा, हा म्हणतो यू आर नॉट टॉल, हा म्हणतो यू आर टॉल. पण टॉल स्टुडंट्स म्हणजे काय, असं ज्यावेळी ऍडजेक्टिव्ह येईल त्यावेळेस ते कलेक्शन त्याला सेट म्हणायचं नाही. त्याचे काही एक्झाम्पल्स देतो बघा. द सेट ऑफ ऑल रिच पर्सन्स इन युअर टाउन, रिच पर्सन्स इन युअर टाउन, नुसते पर्सन्स नाही, रिच पर्सन्स, या कलेक्शनला सेट म्हणायचं नाही. द सेट ऑफ ऑल इझी प्रॉब्लेम्स इन युअर टेक्स्टबुक, सेट ऑफ ऑल हार्ड क्वेश्चन्स इन ज्योमेट्री, नुसते क्वेश्चन्स असते ना, द सेट ऑफ ऑल क्वेश्चन्स, तर हे कलेक्शन सेट आहे. पण हार्ड क्वेश्चन्स इज नॉट अ सेट. अशा प्रकारचे जे कलेक्शन्स असतात ह्यांना ज्यावेळी ऍडजेक्टिव्ह येते एखादं तेव्हा त्याला सेट म्हणायचं नाही. तर आता काय सांगितलं मी, सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स ऑफ सर्टन काइंड. व्हेरियस कलेक्शन जे असतात त्यातल्या प्रत्येकाला स्वतःची एक आयडेंटिटी असली पाहिजे, अशा कलेक्शनला काय म्हणायचं, सेट असं म्हणायचं. ओके, हा झाला आपला फक्त इंट्रोडक्शनचा भाग. आता यानंतर सेट कसे लिहितात, सेट लिहायच्या मेथड्स कोणत्या कोणत्या आहेत, काय आहेत, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार.